पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नेताजी मार्केट परिसरातील फुटपाथ दुकानदारांवर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात आज यवतमाळात प्रचंड संताप उसळला। विदर्भ वीर कन्या सौ क्रांती सागर राऊत धोटे यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देऊन संपन्न झाला। दुपारी 12 वाजता रखरखत्या उन्हात निघालेल्या या मोर्चात व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली। आधी पुनर्वसन मगच कारवाई अशी ठाम भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली। या मोर्चाचे नेतृत्व सौ क्रांती धोटे अध्यक्ष विदर्भ अन्याय निवारण समिती यांनी केले। यावेळी विजयाताई धोटे, युवा नेते लालजी राऊत, नगरसेवक संतोष बोरले, डॉक्टर प्रदीप राऊत, श्रीरामभाऊ खिरेकर, गणेश कोसरकर सचिव, तेजस चव्हाण, संजय लोंढे, प्रकाश बत्रा, गणेश बत्रा, भागचंद कुकरेजा, निलेश पाचकवडे, वाहिद अगवानी, राहुल अग्रवाल, शंकर मोकळकर यांच्यासह नेताजी चौक परिसर व यवतमाळातील अन्यायग्रस्त शेकडो अतिक्रमणधारक तसेच व्यापारी व त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। मोर्चादरम्यान व्यापाऱ्यांनी नगरपरिषद प्रशासनावर गंभीर आरोप केले। यवतमाळ शहरातील शासकीय भूखंड बिल्डर लॉबीला विकण्यासाठी भूमाफियांच्या संगनमताने डाव आखला जात आहे असा खळबळजनक दावा व्यापारी वर्गाकडून करण्यात आला। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी नगर परिषदेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। नेताजी मार्केटमधील 40-50 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या शेकडो लघु दुकानदारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून सुमारे 200 कुटुंबे आणि 300हून अधिक बेरोजगार तरुण यावर अवलंबून आहेत। अशा परिस्थितीत कोणतेही पुनर्वसन न करता थेट बुलडोझर कारवाई करणे अमानवीय असल्याचा आरोप करण्यात आला। सौ क्रांती धोटे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले की गरिबांच्या पोटावर लाथ मारणारी ही कारवाई तात्काळ थांबवावी, अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल। मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून पुनर्वसनाशिवाय कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे। दरम्यान या आंदोलनामुळे यवतमाळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। नमस्कार, नेताजी चौक येथील आम्ही सगळे दुकानदार बंधू आहोत। अतिक्रमणधारक म्हणणार नाही, आम्ही पट्टेदार सगळ्यांना पट्टे मिळालेले आहे। शासनाकडून ते पट्टे सँक्शन झालेले होते। 1987 मध्ये ते पट्टे सँक्शन झाले होते। त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला एन्क्रोचमेंट म्हणू शकत नाही, तुम्ही आम्हाला अतिक्रमण म्हणू शकत नाही। ही बाब मुख्यतः आम्ही सन्माननीय कलेक्टर साहेबांना समजवली। सेकंड याच्यामध्ये मुद्दा असा आहे की पुढे पावसाळा आहे, हातावर आणून पानावर खाणारी आमची सगळी दुकानदार मंडळी आहे, गरीब लोक आहे, छोटे छोटे दुकान आहे कपड्याचे चपलेचे, तर त्यांना आता पुढे पावसाळा आहे, त्यांना विस्थापित करू नका। यवतमाळ नगर परिषदेने एक ठराव घेण्याच्या याच्यात आणलेला होतं की एक BOT तत्वावर TB हॉस्पिटल जो आहे 95 कोटीमध्ये देण्याचा 90 वर्षाच्या लीजवर ठराव घेण्यात आलेला आहे। त्याला आमचा विरोध आहे। 300 कोटीची जागा 95 कोटीमध्ये हा कट कारस्थान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कसं केलेलं आहे, जागा कशी कमी दाखवलेली आहे, बांधकाम कसं कमी करून त्याचे भाडे आकारणी करून त्याच्यात 300 कोटीची जागा 95 कोटीमध्ये करून अशा पद्धतीने नगर परिषदेचे आर्थिक नुकसान गेलेलं आहे। त्या ठिकाणी पट्टेधारक अनेक वर्षापासून 40 वर्षापासून राहत आहेत, त्यांना अतिक्रमणधारक म्हणून त्यांना उठवण्याचा, तिथून कट कारस्थान करून त्या लोकांच्या उपजीविकेची खेळण्याचा प्रयत्न हा नेता करत आहे।